नमस्कार मित्रांनो, आज जो आपला पटेल बहुउद्देशीय संस्थेतर्फे पेपर झालेले आहे, आज आपण त्याच्या एक्सप्लेन बघणार आहेत आणि पेपर आपण पहिले घेणार आहेत. 4थी 5वी 6वीचा जो अगोदरचा पेपर झालेला आहे तो पेपरचा आपण एक्सप्लेन बघू. तर बघा लक्षात एकदम पहिला प्रश्न होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्याचे उत्तर होतं देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे त्याचं पहिलं उत्तर होतं. त्यानंतर पुढे विचारला दुसरा नंबरचा प्रश्न, तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो? म्हणजे आपला जळगाव जिल्हा हा नाशिक विभागात येतो. म्हणजे त्याचे उत्तर होतं नाशिक. 3 नंबरचा प्रश्न बघा, तुम्हाला माहित असलेले 5 जिल्ह्यांचे नाव सांगा. तर आपल्याला 5 जिल्ह्यांचे नाव सांगायचे. तर कोणते कोणते बघा, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड हे 5 आहेत. बाकीचे तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही टाकले असेल ते पण ते उत्तर बरोबर दिलं जाईल. त्यानंतर प्रश्न 4, नोटांवर कोणाचे चित्र असते? तर नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र असतं. त्यानंतर प्रश्न पुढचा, 5 नदींचे नाव लिहा. 5 नदींचे नाव लिहायचे आपल्याला. तर 5 नद्या कोणत्या कोणत्या ते बघून घेऊ. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, तापी आणि भीमा या 5 नद्या. बाकीचे तुम्हाला माहिती असतील, तुम्ही जे लिहिले असेल ते पण योग्य उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस कधी साजरा करण्यात येतो? तो प्रजासत्ताक दिवस हा 26 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जिल्ह्याचे मुख्य अधिकारी कोण असतात? तर जिल्ह्याचे मुख्य अधिकारी हे प्रशासकीय अधिकारी असतात. म्हणजे त्याची आय एस सेवा म्हणजे युपीएससी कडून त्याची निवड केलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे, ही रेल्वेचे नाव होतं महाराष्ट्र एक्सप्रेस. ती कुठून ते कुठून धावते? कोल्हापूर ते गोंदिया मार्गावर धावते. त्यानंतर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे बुलढाणा जिल्ह्यात होतं. याचे उत्तर बुलढाणा होतं. त्यानंतर 11 नंबर क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका कोण होत्या? तर याचं उत्तर होतं सावित्रीबाई फुले. त्यानंतर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? ते 37 सेल्सिअस असते. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो? त्याचे उत्तर होतं दूध. त्यानंतर भारतीय चलनावरील कोणत्या नोटांवर गांधीजीचा फोटो नाहीये? म्हणजे असं विचारलं होतं, गांधीजीचा फोटो कोणत्या नोटांवर नाहीये? तर 1 रुपयाची नोट आहे, तिच्यावर गांधीजीचा फोटो नाहीये. त्यानंतर पुढं, खालील कोणता एक धातू आहे? तो होता पारा. त्यानंतर बटाटा म्हणजे आलू हे टिंबटिंब आहे, तर ते होतं खोड. त्यानंतर शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नामध्ये बघा लक्षात घ्या, तुम्हाला ऑप्शन जे आहेत ना ते चुकीचे टाकून दिले होते. त्याचं उत्तर खरं 5 सप्टेंबर आहे. त्यानंतर शरीराच्या तोल सामान्याचे काम कोण करते? तर लहान मेंदू करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा उडता येणारा सस्तन प्राणी आहे. त्याचे उत्तर होतं वटवाघूळ. म्हणजे उडता येणारा सस्तन प्राणी म्हणजे कोणता होता? वटवाघूळ. त्यानंतर स्वतःच्या अंक नसलेली संख्या, स्वतःच्या अंक नसलेली संख्या या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या अंक नसलेली संख्या 0 होती. त्यानंतर 53 ला 4 ने भागिले म्हणजे उत्तर काय? बघा इकडे लक्ष द्या, मी इकडे दिले तुम्हाला. 53 ला पण 4 ने भागितलं, 4 1 4 उरला 1, 4 3 12 उरला 1, इथं पण घेतला, इथं 0 याच्यावर 0 ठेवला, 4 दुने 8 बाकी उरतील 2, याच्यावर 0, 4 25 म्हणजे उत्तर येईल तुमचं 13.25. त्यानंतर 9 गुणिले n बरोबर 108 दिलं होतं. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही 108 ला जर 9 ने भागितलं असतं तर बघा 9 1 9 उरला 1, 9 दुने 18 म्हणजे तुमचं उत्तर आलंय 12. म्हणजे इथं यांच्या ठिकाणी काय येणार होतं? 12. म्हणजे तुमचं उत्तर येणार होतं 12. पुढचा प्रश्न, काहीतरी काम करण्यासाठी गणितीय रेसिपी म्हणजे काय? म्हणजे काय? सूत्र. एक लक्षात घ्या त्याचं उत्तर, बँकेत रोख रक्कम सोडून तुम्ही कमवलेल्या पैशाला काय शब्द आहे? म्हणजे तुम्ही जो पैसा कमवलेला आहे आणि तो बँकेत ठेवलाय तर तुम्हाला न काम करता तिथून काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? व्याज भेटणार आहे. म्हणजे त्याचे उत्तर होतं व्याज. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल? हा तुम्हाला अल्फाबेट काढून नुसार 1 2 3 च्या फरकानुसार इथं बघा के एम पी टी आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी वाय येणार आहे. त्यानंतर घडीचे काटे कोणत्या दिशेला फिरतात? तर घडीचे काटे उजव्या बाजूला फिरतात. प्रश्न क्रमांक 27 बघू आता, माझ्याकडे 6 अंडे आहेत, ज्यांना मी तोडले खाल्ले तर माझ्याकडे किती अंडे शिल्लक राहतील? समजा माझ्याकडे जेवढे अंडे मी जर तोडून टाकले तर माझ्याकडे काय उरणार आहे? 0 उरणार आहे. म्हणून उत्तर 0 द्यायचं. असे कुठले दान आहे जे श्रीमंत आणि गरीब दोघे पण करतात? तर ते विचार करतात. म्हणजे बघा, विचार हे दान करू शकतात. किंवा याचे उत्तर हे नसेल तर मतदान. मतदान गरीब पण करतात आणि श्रीमंत पण करतात. त्यानंतर 6 फूट लांब
व 5 फूट रुंद टिंब टिंब खोल रिकामा खड्याला किती माती असेल? तर काही नाही, 6 आणि गुणीला 5 या दोघांचा गुणाकार करायचा, जे तुमचं उत्तर येईल ते. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 30. त्यानंतर असा कोणता जीव आहे जो बिना पाण्याच्या देखील जोराने जाऊ शकतो? ओके, असा कोणता जीव आहे जो बिना पायाच्या देखील जोराने जाऊ शकतो? तर तो होता साप. त्यानंतर असा कोणता जीव आहे जो कोणत्याही गोष्टीची चव व जिभेने नाही तर पायाने घेतो? हा प्रश्न तुम्हाला थोडा अवघड गेला असेल, पण याचं उत्तर खूप सोपं होतं. त्याचे उत्तर होतं फुलपाखरू. त्यानंतर असा कोणता ड्रायव्हर आहे ज्याला लायसन्सची गरज नसते? आता तुम्हाला सांगा, फटफटीवर फिरत तर त्याला लायसन्स लागेल, गाडीवर फिरत फोर व्हीलर तर लायसन्स लागेल, सायकलवर फिरल्यावर लायसन्स लागतं का? नाही ना. तर मग त्याचं उत्तर काय होतं? सायकल किंवा रेल्वे किंवा मग विमान. त्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याकडे पंख नाही तरी सुद्धा उडते? अशी कोणती गोष्ट राहणार आहे जिच्याकडे पंख नाहीये पण ती उडते? ती म्हणजे आपली पतंग राहणार आहे. त्याचं उत्तर होतं पतंग. त्यानंतर असे काय आहे जे मे महिन्यात आहे पण डिसेंबर मध्ये नाही, आगीमध्ये आहे पण पाण्यात नाही? तर तो होता तुमचा उन्हाळा. याचं उत्तर होतं उन्हाळा. त्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी फाटल्यावर कोणी शिवू शकत नाही? तर त्याचं उत्तर आहे मोजे. किंवा मग या प्रश्नात तर्कही नसू शकतो, त्याचं उत्तर तुम्हाला अवघड जाऊ शकतो म्हणून भेटू शकत नाही. आपण मोजे दिलेली आहे, आता बघू फायनल आन्सर तिला. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात 2 वेळेस भेटते पण तिसऱ्या वेळी त्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे आयुष्यात 2 वेळेस आपल्याला भेटते पण तिसऱ्या वेळेस आपल्याला पैसे द्यावे लागतात? तर त्याचे उत्तर होतं दात. कारण की दात आपले पहिले दुधाचे दात असतात, मग पक्के दात येतात, पण तिसऱ्या वेळेस पडल्यावर आपल्याला दुसरे दात लावावे लागतात, म्हणून त्याचं उत्तर होतं दात. असा कोणता ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाही? त्याचं होतं पारदर्शक पोशाख. तू माझा भाऊ आहे पण मी तुझा भाऊ नाही, असं कोण सांगेल? एक लक्षात घ्या, जर मी सांगेल एखाद्याला तू माझा भाऊ आहे पण मी तुझा भाऊ नाही, म्हणजे माझं लिंग काय आलं? फिमेल आलं, म्हणजे त्याचं उत्तर येईल बहीण. त्यानंतर वर्षातील कोणता महिना 25 दिवसाचा असतो? याच्यापैकी लक्षात घ्या, कोणताही महिना 25 दिवसाचा राहत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला कोणतेही नाही उत्तर द्यायचंय. तर महिना आपला 28, 29, 30 आणि 31 दिवसाचा असतो. त्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिता बरोबर नष्ट होते? ते लक्षात घ्या, त्याचे उत्तर येईल तुमचं तहान. आपण पाणी पिल्यावर आपली तहान काय होते? नष्ट होऊन जाते. त्यानंतर अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये तेव्हाही गरमच राहते? तर त्याचं उत्तर होतं मिरची, गरम मसाला, अद्रक. ओके, या पद्धतीने. अनिकेतच्या वडिलांना 4 मुलं आहेत, जसं एक रमेश आहे, त्यानंतर एक निलेश आहे, एक गणेश आहे, तर चौथा कोण? त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलं? अनिकेतच्या वडिलांना 4 मुले आहेत आणि त्यांच्यापैकी तुम्हाला 3 दिलेत आणि चौथ्याचे नाव बघायचं दिलंय अनिकेत, म्हणजे आपलं उत्तर काय येईल? अनिकेत. 43वा प्रश्न, असे काय आहे जे आले तरी त्रास होतो आणि गेले तरी त्रास होतो? एक लक्षात घ्या, भीती. जर ती आली तर आपल्याला भीती वाटते आणि गेली तरी आपण विचार करत राहतो, त्यामुळे त्याचं उत्तर काय येईल? भीती. त्यानंतर पुढं, तुम्हाला आवडेल असे विषयावर माहिती लिहा. म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल त्या विषयावर तुम्हाला माहिती लिहायची होती. तर एक्झाम्पल बघा त्यांनी दिलेले आहे, जसं कविता, गीत, निबंध, व्यक्ती, विषय, त्याबद्दल. आता समजा मी जर व्यक्ती घेतलं तर माझ्या वडिलांबद्दल, आईबद्दल जे मला आवडतं त्या गोष्टी मी मांडू शकणार होतो. त्यानंतर निबंध मध्ये तुम्हाला जो आवडेल तो निबंध लिहायचा होता, जसं मी होता मी पाहिलेलं स्वप्न. त्यानंतर गीत मध्ये तुम्हाला जे गाणं आवडत असेल त्याबद्दल थोडी माहिती द्यायची होती. त्यानंतर कविता, एखादी कविता तुमची पाठ असेल तर ती पण लिहिली असते तरी चाललं असतं. त्यानंतर पुढं शेवटचा प्रश्न बघू, चित्र काढून त्या संबंधित 5 माहिती द्या. म्हणजे चित्र काढायची आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे. जसं एक्झाम्पल, मी तर सूर्य काढलेला आहे, ते सूर्याबद्दल मी माहिती दिली. बघा, सूर्य आपल्याला उष्णता देतो, नंतर तो एक ग्रह पण आहे, ही माहिती खूप झाली असते. त्यानंतर पुढं मोबाईल बद्दल माहिती दिलेली आहे. मोबाईल मध्ये आपल्या चांगल्या शिकण्यासाठी खूप गोष्टी आहेत, जसे खूप छान विषय माहिती आपल्याला मोबाईल मध्ये मिळतात. त्यानंतर पुस्तक ही अशी गोष्ट आहे की माणसाला ती हुशार बनवते, ज्ञानी बनवते. त्यानंतर घड्याळ अशी आहे की आपल्याला कोणती पण गोष्टी टाइम टू टाइम करायला ती भाग पाडते. या पद्धतीने तुम्हाला माहिती द्यायची होती. आणि शेवटचं हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. त्याचा पेपर क्रमांक 2 बघणार आहेत आपण, 7वी, 8वी आणि 9वीचा. त्याचे एक्सप्लेन बघू आणि प्रश्न बघू. बघा लक्षात, इकडं तुमच्याबद्दल थोडी माहिती लिहा. इथं तुमच्याबद्दल थोडी माहिती लिहायची होती, म्हणजे तुमचं नाव, गाव जे असेल ते. त्यानंतर महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात किती तालुके आहेत?
तर तुमच्या तालुके म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. त्यानंतर तुम्हाला काय बनायचे आहे व का. समजा मला पायलट बनायचे असेल तर मी विमान चालवेल, मला ते विमान चालवायला आवडते. त्यानंतर नोटावर कोणाची सही आहे, तर आरबीआयचे गव्हर्नर यांची सही असते. 5 राज्यांची नावं लिहा. आता 5 राज्यांची नावं लिहायची तुम्हाला, तर 5 कोणते पण राज्य घ्या, जसं हरियाणा, पंजाब, कोलकाता, महाराष्ट्र आणि यूपी किंवा दिल्ली किंवा एमपी असं पण लिहिलं असतं तरी चाललं असतं. त्यानंतर जिल्ह्याचे मुख्य पोलीस अधिकारी कोण असतो, तर हा पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी असतो. त्यानंतर भारताचे पंतप्रधान यांचे पूर्ण नाव लिहा. तुम्ही नरेंद्र मोदी लिहिलं असेल तर उत्तर बरोबर असेल, किंवा मग नरेंद्र दामोदास मोदी हे पण लिहिलं तरी चालेल. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य रेल्वे स्टेशन कोणते, तर मुख्य रेल्वे स्टेशन तुमचं मुंबईचं म्हणजे मुंबई सेंट्रल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, असे कोणते झाड आहे ज्याला खोड नाही, तर केळीचं झाड आहे, त्याला खोड राहत नाही. त्यानंतर महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय, तर यांचे पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यानंतर मतदान करण्यासाठी किती वय पाहिजे, तर 18+ वय लागतं. प्रश्न 13 बघू आता. लग्न करण्यासाठी किती वय असले पाहिजे. एक लक्षात घ्या, मुलगी जर असेल तर 18+ वय लागतं आणि मुलगा जर असेल तर 21+ वय लागतं. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत, तर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राष्ट्रीय गीत वंदे मातरम रचनाकार कोण होते, म्हणजे जे वंदे मातरम आहे हे कोणी लिहिलेले, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ते लिहिलेले. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर गोदावरी नदी आहे. ती 668 किलोमीटर मध्ये येते. त्यानंतर भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात, तर भारताच्या चलनेच्या नोटावर 17 भाषा लिहिलेल्या असतात. त्यानंतर 31 दिवसाच्या वर्षाच्या शेवटचा महिना कोणता आहे, तर तो डिसेंबर हा असतो. शेवटचा महिना तो 31 दिवसाचा असतो. त्यानंतर कोणती 2 अक्षरे किलोमीटरचे प्रतीक आहेत, तर किमी. ओके, हे 2 अक्षरे किलोमीटरचे प्रतीक आहेत. याला आपण मराठीमध्ये असं लिहू, की आणि मी. त्यानंतर एक टाकी 2 पाईपने अनुक्रमे 10 आणि 30 मिनिटात भरली जाऊ शकते आणि तिसरा पाईप 20 मिनिटात रिकामा होऊ शकतो. तर एकाच वेळी 3 पाईप उघडल्यास टाकी किती वेळात भरेल. याचे उत्तर तुम्हाला यापैकी नाहीये, कारण इकडे बघा मी एक्सप्लेन केलेले आहे, त्याचे उत्तर 15 येतं, म्हणून इथं ऑप्शन मध्ये नाही, तर तुमचं यापैकी उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर आठवड्यातील तासांची संख्या किती, एक लक्षात घ्या, 7 आठवडे म्हणजे आपले आठवडा 7 दिवसांचा असतो. त्यानंतर लक्षात घ्या, हा एकाच दिवसामध्ये 24 तास असतात, म्हणून 7 × 24 जर केलं तर 168 तुम्हाला उत्तर भेटून जाईल. त्यानंतर गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव टिंबटिंब होते, तर महामाया हे गौतम बुद्धांचे आईचे नाव होते. त्यानंतर ग्राहकांसाठी कोणता कायदा केला गेला, तर ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला केला गेलेला आहे. त्यानंतर पुढील भाजून खाणारा पदार्थ, आपण काय भाजून खातो, शेंगा. हा, तर पुढचा प्रश्न आपला 26वा क्रमांकाचा आहे. बघा काय, एका डब्यामध्ये 75 लाडू आहेत. एका डब्यात जास्तीत जास्त 5 लाडू याप्रमाणे ठेवलेत, तर किती डबे लागतील. इथं तुम्हाला भागाकार करायचा होता, म्हणजे 75 भागीला 5. 75 ला 5 ने भागून तुम्हाला काय उत्तर भेटणार आहे, 15, म्हणजे उत्तर आहे 15. त्यानंतर एका वर्गातील 55 मुले आहेत. शिक्षकांनी 5 मुलांना एक गट करून झाडे लावण्यास सांगितले, तर किती झाडे लावली जातील. तसं इथं जसं भागाकार केलं आपण, इथं तसं भागाकार करायचं होतं. 55 ला 5 ने भागून उत्तर तुमचं काय येईल, 11. इथं 11 बघा. गोलपिंप वरून बघितले तर कसं दिसेल. एक लक्षात घ्या, तुम्ही जर वरून गोलपिंपाला बघताय तर तो आपल्याला गोलच दिसणार आहे ना, म्हणून याचे उत्तर पण गोलच येईल. त्यानंतर फुलपाखराच्या अडीला काय म्हणतात, तर अडीला ते सुरवंट म्हणतात. काय म्हणतात, सुरवंट. मार्च महिन्यात झाडांमध्ये कोणता बदल दिसून येतो, मार्च महिन्यामध्ये उन्हाळा चालू होतो, म्हणून एक लक्षात घ्या, झाडाची पाने जळजळतात. ओके का. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्थलांतर म्हणजे काय, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, म्हणजे याला म्हणतात स्थलांतर. त्यानंतर जग जवळ कशामुळे आले, आधुनिक संपर्कामुळे, म्हणजे मोबाईलने आपण काय करतो, दुसऱ्या गावी फोन लावतो, त्याच्यामुळे काय होतो, आपण जवळ येतो, म्हणून हे माध्यमामुळे आपण जवळ आलेलो आहे. त्यानंतर आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण या सर्वांना एकत्र मिळून काय म्हणतात, तर आपण काय म्हणू, कुटुंब, कारण की सगळे एकच घरात राहतात म्हणून आपण कुटुंब म्हणतो. काल म्हणजे काय, त्याचे उत्तर एक तात्कालिक. त्यानंतर खालीलपैकी
उभयचर प्राणी कोणता? उभयचर म्हणजे काय? जो पाण्यात पण राहतो आणि जमिनीत पण राहतो. तसा कोण आहे इथं? बेंडूक. रोगांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना काय केले जाते? तर जे 4-5 वर्षाची मुलं असतात किंवा लगेच जन्माला आलेले असतात त्यांना आपण लसीकरण करतो. काय करतो? लसीकरण. तुम्ही शिक्षण पूर्ण करून काय करणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची होती. समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं किंवा कोणत्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर तुम्ही एक तर स्पर्धा परीक्षा करणार, एक तर कोणी डॉक्टरला जाईल, कोणी इंजिनिअरिंग करेल, याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपला, तुमच्या असलेले कौशल्य ज्ञान याचा वापर करून खाली रिकाम्या जागेत उपयोग करा. म्हणजे तुमचं कौशल्य काय, तुमची बुद्धिमत्ता किती आहे ते आम्ही चेक करणार होतो. तर ते कसं करणार होतो? तुम्हाला 5 आकृत्या काढायच्या होत्या आणि त्याच्याबद्दल माहिती द्यायची होती. जसं एक्झाम्पल, पुस्तक, मी इथं पहिले आकृती काढली पुस्तकाची, इथं पुस्तक लिहिलं. पुस्तक हे माणसाच्या काय देतं? ज्ञान देतं, असं तुम्हाला माहिती द्यायची होती. त्यानंतर कॉम्प्युटर, या जगात कॉम्प्युटरची खूप गरज झालेली आहे, कारण की प्रत्येक ज्ञान आपल्याला कुठून भेटतं? कॉम्प्युटरद्वारे भेटतं. त्यानंतर मोबाईलद्वारे आपण एकमेकांसोबत काय करू शकतो? बोलू शकतो. तो माणूस किती का दूर असो तरी आपण बोलू शकतो. या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा उपयोग करू शकतात. तर मित्रांनो, आज दोघं पेपरांची मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे, 4थी पासून ते 9वी पर्यंत. एक लक्षात घ्या, या पेपरने तुम्हाला खूप शिकायला भेटेल आणि तुमचं ज्ञान वाढेल. त्यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो, युट्यूबला मी सर्व व्हिडिओ जीकेचे टाकत असतो. जर तुम्हाला वेळ भेटला तर बघत चला आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांना पाठवत चला.